गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। आज आहे मैत्रिणींनो धनतेरस। माझी देवपूजा हे सगळं आवरलंय मस्तपैकी। इकडे बटाट्याची भाजी टाकली, जरा आज वेगळ्या पद्धतीने केली। उकडून बटाट्याची भाजी केली। बटाटे उकडायचे, पुन्हा कांदा टाकायचा फोडणीला आणि ग्रेव्ही करायची टमाट्याची, खोबऱ्याची, अद्रक, कोथिंबीर सगळ्याची ग्रेव्ही बनवून तुम्हाला आता टाकणार होते, पण माझ्या भागा आज इतकी घाई आहे ना कामाची, आणि आज खूप काम आहेत मला। आणि चहा आता घेले मी दुसऱ्या वेळेस। आजच्या दिवशी सोनं तरी घ्या, नाही तर मग पितळ तरी घ्या, किंवा मग नवीन एखादा समजा झाडू, आणि म्हणजे शुभ दिवस आहे हे आजचा, किंवा मग नवीन भांडं घ्यायचं। मी बाहेर गेलते मैत्रिणींनो दोन तीन दिवसाखाली, तर मी प्लेटा आणल्या होत्या। आता तेच पूजेला ठेवणार आहे मैत्रिणींनो। पूजा राहिली आहे, आणि पूजेला धने वस्तू बोललंच आहे, जर मोकळं सोडते वाळून तरी। आणि आजची पूजा मैत्रिणींनो ह्याचं धन्वंतरी आज मंथनातून बाहेर आलती। धन्वंतरी म्हणजे विद्येची ह्याची आरोग्याची देवता, तर तिचा आज हे असते मैत्रिणींनो, मान असते। धनतेरस तुम्ही काही पण घेतलं ना मैत्रिणींनो, सोनं घ्या, चांदी घ्या, काही पण घ्या, तुम्हाला ते तिपटीनं तुमची वाढ होती आणि खूप भरभराट होती। जर तुम्ही आज जर पूजा केली, समजा सोनं ठेवून अगर, किंवा मग एखादं नवीन भांडं ठेवून, किंवा मग झाडू ठेवून। माझी राहिली पूजा आज, पोरांना लवकर लागते जेवायला, त्याच्यामुळं देवपूजा झाली, पण ती पूजा राहिली करायची। काय करायचं, एक पाट मांडायचा स्वच्छ, त्याच्यावर कपडा टाकायचा, एक बिन धुतलेला, पुन्हा लक्ष्मीचा फोटो मांडायचा। जर धन्वंतरीचा आता फोटो कुणाकडं असते किंवा कुणाकडं नसते, विड्याची पानं घ्यायची, एका ह्याच्यावर लक्ष्मीची स्थापना करायची, तांदूळ टाकायची खाली, आणि एका ह्याच्यावर गणपती, आणि एका ह्याच्यावर सुपारी, अशी ठेवून पूजा करायची। नाही केली तरी पण जमतंय मैत्रिणींनो, कसं आजचं काही नाही तेवढं, तर लक्ष्मीपूजनलाच मी तर नाही, जसं होईल तसं करते, जमलं करायचं। आता माझ्याकडे बी पानं नाहीत मैत्रिणींनो, आता मी आंब्याची पानं ठेवणार आहे, करून घेणार आहे पूजा। आणि आताच कोणी जेवणार नाही, पोळ्या काय आताच करायच्या नाहीत मला, पूजा करते, वरण फोडणी टाकते एकदा। पूजापाठ घरात, आणि संध्याकाळचं मैत्रिणींनो यमदीप लावायचा। अकस्मित मृत्यू असते ना मैत्रिणींनो, ते टळते। कणकीचा दिवा करायचा मोठा, त्याच्यात तेल टाकून दक्षिण दिशेला लावायचा। खूप जण लावतात, खूप जणांना माहिती ह्याच्याबद्दल। तुम्हाला म्हणजे ठेवायचं असला, तुमची इच्छा असली तर ठेवा। तुम्हाला मैत्रिणींनो दिवाळी भरभराटीची जावो, सुख समृद्धीची जावो। देवाकडे एकच मागणं मागायचं मैत्रिणींनो, आरोग्य दे आणि सुख दे। आपलं वरण पण आता देवपूजा घेते आटपून। आता येते पोरं,
देवपूजा झाली ना मग काम सुधरते दुसरं